नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। मुंबईतलं आझाद मैदान, याच मैदानावर 5 डिसेंबरला महायुतीच्या तिन्ही दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एका नव्या राजकीय डावाला सुरुवात झाली। आज हेच मैदान राजकीय सभांसाठी ओळखलं जातं, पण एकेकाळी याच मैदानाने क्रिकेट क्षेत्रातले अनेक ऐतिहासिक क्षण पाहिलेत, त्याचं ते साक्षीदार झाले। साल 1988, म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना आठवतही असेल, रमाकांत आचरेकर यांच्या 2 शिष्यांनी अशी काही कामगिरी केली होती की त्याचा आवाज हा संपूर्ण क्रिकेट विश्वात ऐकू आला। 1988च्या हॅरिस शील्ड ट्रॉफीमध्ये 15 वर्षीय सचिन आणि 16 वर्षीय विनोद कांबळी ही नावं चर्चेत आली। या दोघांनीही 664 धावांची नाबाद भागीदारी केली। विनोद कांबळीने 349 तर सचिन तेंडुलकरने 326 धावा केल्या आणि याच क्रिकेट सामन्यातून या दोघांच्या क्रिकेट कारकिर्दीला एक कलाटणी मिळाली। आत्ताच हे सांगायचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघंजण पुन्हा एकदा चर्चेत आलेत। 3 डिसेंबरला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण होतं। सचिन तेंडुलकरच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं, पण या ठिकाणचं एक दृश्य यामुळे अनेकांचं मन हेलावून गेलं। म्हणजे टीव्हीवर सुद्धा आपल्यापैकी अनेकांनी हे दृश्य पाहिलं असेल तर त्यामुळे वाईट वाटलं। आणि हे दृश्य म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची भेट। या जाहीर कार्यक्रमात या दोघा मित्रांची भेट झाली। विनोद कांबळी मंचाच्या कोपऱ्यात एका बाजूला बसला होता। सचिनचं लक्ष विनोद कांबळीकडे गेलं। तो त्याच्या जवळ गेला, त्याची विचारपूस केली। सचिनला पाहून विनोद कांबळी सुद्धा भावुक झाला। त्याने त्याचा हात घट्ट हातात धरून ठेवला। विनोद कांबळीला सचिनला मिठी मारायची होती, पण त्याची अवस्था इतकी वाईट होती की त्याला साधं उभंही राहता आलं नाही। आणि हे दृश्य पाहून अनेकांचं मन हेलावलं। सध्या या दोघांविषयी सोशल मीडियावर त्यांची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत। त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पण यावरून एक गोष्ट लक्षात येते की माणसाकडे नुसतं टॅलेंट असून चालत नाही, तर त्याला शिस्त, सराव, विनम्रता, संयम या सगळ्याची जोड आवश्यक असते। आणि त्यामुळे सचिन या शर्यतीत पुढे गेला, पण विनोद कांबळी मात्र मागे राहिला। तुम्हाला यश, प्रसिद्धी, नाव मिळालं तरी सुद्धा ते पचवता आलं पाहिजे। विनोद कांबळीकडे सगळं होतं, पण ते स्टारडम त्याला टिकवता आलं नाही। पण आजही सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से ऐकवले जातात। त्यांची जोडी आजही क्रिकेट विश्वात तेवढीच अविस्मरणीय अशी आहे। रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनात या दोघा मित्रांनी क्रिकेटची बाराखडी गिरवली। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण जवळपास काही अंतरानेच त्यांचं सुरू झालं। डावखुरा विनोद कांबळी हा सचिनपेक्षा थोडा सरस आहे अशी चर्चा त्यावेळेस रंगली होती, म्हणजे अनेकांना हे आठवत असेल। पण ते स्टारडम विनोद कांबळीला टिकवता आलं नाही। साधारण 1989 मध्ये सचिनला भारतीय संघात स्थान मिळालं। त्यानंतर पुढे 1992 पर्यंत 1000 धावा करून त्याने नाव कमवलं, त्याला प्रसिद्धी मिळाली। पण विनोद कांबळीला 1991 सालची वाट पाहावी लागली। 1991 मध्ये पाकिस्तान विरुद्ध शारजामध्ये झालेल्या वन डे सामन्यातून त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण झालं। पुढे त्याच्या 21व्या वाढदिवसाला म्हणजे 18 जानेवारी 1993 मध्ये इंग्लंड विरुद्ध जयपूर इथे 100 धावांची नाबाद खेळी त्याने केली आणि
वन डे क्रिकेटमध्ये शतक करणारा विनोद कांबळी हा पहिला खेळाडू ठरला आणि साधारणपणे त्याच वर्षी म्हणजे 1993ला इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात सुद्धा त्याचं पदार्पण झालं आणि 14 सामन्यांमध्ये 1000 धावा करून त्याने एक नवा विक्रम रचला. पण नको त्या सवयी आणि हलगर्जीपणामुळे राजाचा रंक कसा होतो याचं उदाहरण म्हणजे विनोद कांबळी. क्रिकेटमध्ये नवीन नवीन विक्रम रचत असतानाच अंमली पदार्थांच्या आहारी तो गेला आणि हे यश त्याला पचवता आलं नाही. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे फिटनेस, शिस्त, सराव याच्यावरचं लक्ष हटलं आणि त्याची कारकीर्दही उतरणीला लागली. या दिग्गज क्रिकेटपटूला आता सध्या आर्थिक चणचणीचा सुद्धा सामना करावा लागतोय. म्हणजे ज्यावेळेस विनोद कांबळी हा यशाच्या शिखरावर होता तेव्हा तो अतिशय कोट्याधीश होता. म्हणजे साधारणपणे त्याच्याकडे एका मीडिया रिपोर्टनुसार $1 मिलियन इतकी संपत्ती होती. पण 2022 मध्ये विनोद कांबळीकडे फक्त 4 लाख रुपये होते आणि आज त्याची आर्थिक अवस्था इतकी बेताची आहे की BCCI कडनं जे पेन्शन येते 30,000 रुपये त्यावरच त्याची गुजराण जी आहे ती चालू आहे. म्हणजे चुकीच्या सवयींच्या आहारी गेल्यानंतर काय होतं ह्याचं उदाहरण विनोद कांबळीकडे पाहून समजतं. एकेकाळी हे दोघंही त्यांच्या मैत्रीमुळे चर्चेत होते. पण अचानक सचिन आणि विनोद कांबळीमध्ये दुरावा आला. विनोद कांबळी हा नाच गाण्याचा शौकीन होता. त्याला रात्री पार्टीमध्ये जाणं, क्लबमध्ये जाणं आवडायचं आणि दारूचं व्यसन हे त्याचं क्रिकेट करिअर संपवण्यात महत्त्वाचं ठरलं. 2009 मध्ये सच का सामना म्हणून एक रियालिटी शो होता. त्या शोमध्ये त्याने BCCI वर पक्षपातीपणाचा सुद्धा आरोप केला होता. 1996 साली वर्ल्ड कपसाठी जी टीम निवडली होती त्यावर सुद्धा त्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. बरं, याच शोमध्ये त्याने असंही म्हटलं की जेव्हा तो त्याच्या करिअरच्या अडचणीच्या काळात होता, अडीअडचणीचा सामना करत होता, तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला मदत केली नाही. आणि हे ऐकल्यानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याचं बोललं जातंय. कारण हे ऐकून सचिन तेंडुलकरला अतिशय वाईट वाटलं. पुढे 2013ला सचिनने निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या निवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याने विनोद कांबळीला बोलवलं नाही. इतकंच नाही तर त्याच्या निरोपाच्या भाषणात त्याने विनोद कांबळीचा साधा उल्लेखही केला नाही. आणि ही बाब विनोद कांबळीला सुद्धा खटकली. त्याची खंत आजही त्याला वाटते. म्हणजे त्यावेळेस त्याने एकदा असं म्हटलं होतं की आम्ही केलेली 664 धावांची भागीदारी याचा उल्लेख सचिन करेल असं मला वाटलं होतं, कारण त्यामुळेच आमचं करिअर खऱ्या अर्थाने सुरू झालं. सचिनने नंतर कांबळीला फेअरवेल पार्टीला सुद्धा बोलवलं नाही आणि याची खंत विनोद कांबळीने बोलून दाखवली. याबद्दल सचिन तेंडुलकर कधी फारसं बोलला नाही. पण 2014ला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की आमच्या दोघांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे आमची जीवनशैली. आणि हे अगदी खरंय. एकेकाळी खेळामुळे, मैत्रीमुळे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची चर्चा असायची, पण आज यांच्यातल्या दुराव्याची चर्चा आहे. कांबळीचं संपूर्ण आयुष्य हे आजच्या तरुण पिढीसाठी खरंच खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. कांबळीचं संपूर्ण आयुष्य हे आजच्या तरुण पिढीला खूप काही शिकवून जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडे नुसतं टॅलेंट आहे तर त्याला उपयोग नाही, तर त्यामध्ये शिस्त हवी, नाहीतर तुमचं संपूर्ण आयुष्य हे रुळावरून घसरतं. पहिल्या 7 सामन्यात 4 कसोटी शतकं झळकावणारा खेळाडू आज आपलं आयुष्य अतिशय हलाखीच्या पद्धतीने जगतोय. याला नशिबाचा खेळच म्हणावा लागेल. तुर्तास मी इथेच थांबते, पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.